रामकृष्ण हरी नामघोषाने दुमदुमला परिसर। इगतपुरी तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या माणिक खांबे येथे आषाढी निमित्त वारकऱ्यांची गर्दी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी आणि पांडुरंगाच्या महिमा वर्णन करणाऱ्या विविध अभंगांचा निनाद, टाळ्यांचा खणखणाट, पंखवाज आणि वीणाची साथ संगत याचा मेळ साधून माणिक खांबे येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। अनेक अडचणींमुळे प्रत्यक्षात पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। हे मंदिर दारणा नदी तीरावर असून जणू काही चंद्रभागेच्या तीरावर मंदिर असल्याची प्रचिती सर्वांना येत असते। माणिक खांबे येथील पार्थ कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून पायी चालत येत पायी दिंडी सोहळा काढून गोल रिंगण करून आनंद घेतला। इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे लोकप्रिय आमदार हिरामनदादा खोसकर यांनी पहाटे मंदिरात येऊन महाभिषेक, पूजा व महाआरती केली। चव्हाण परिवाराच्या वतीनं आमदार साहेबांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात इडापिडा जाओ, बळीचे राजे येवो, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना आमदार हिरामन खोसकर यांनी पूजेच्या वेळी केली। यावेळी गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी दर्शनासाठी इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर शिंदेवाडी भूमिपुत्र विधान परिषदेचे आमदार श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं। घोटी पोलीस स्टेशनचे पीआय विजय शिंदे साहेब, इगतपुरी पोलीस स्टेशनचे पीआय SV आहिरराव मॅडम, माननीय जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके, ॲडव्होकेट NP चव्हाण, ॲडव्होकेट GP चव्हाण, सहाय्यक आयुक्त महेशजी देवरे साहेब, उपसरपंच कमलाकर नाठे, मदन कडू, डॉक्टर महेंद्र शिरसाट, डॉक्टर धनंजय चव्हाण, तुकाराम वारघडे, किरण मुसळे, माननीय सरपंच हरीश चव्हाण, माननीय उपसरपंच विनोद चव्हाण, हरिभक्त परायण बन्सीबुवा चव्हाण, हरिभक्त परायण लक्ष्मणबुवा चव्हाण, दीपक चव्हाण, विजय चव्हाण, शिवाजी एलमामे, चंद्रशेखर एलमामे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।